कोल्हापूरचा फुटबॉल हा इथल्या खेळाडूंचा आणि प्रेक्षकांचा जीव की प्राण आहे. कोणत्याही खेळापेक्षा इथं फुटबॉलला सर्वात जास्त प्रेक्षक असतात. प्रेक्षक वर्ग प्रत्येक फुटबॉल सामन्याला भरभरून प्रतिसाद देतात. परंतु ज्या छत्रपती शाहू स्टेडियमवर फुटबॉल सामने खेळवले जातात त्या स्टेडियमची दुरावस्था झाली आहे. या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोल्हापूर शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेतली. छत्रपती शाहू स्टेडियमच्या दुरावस्थेला केएसए जबाबदार असल्याचा आरोप यावेळी पक्षाच्या वतीनं करण्यात आला. या मैदानावर ज्या फुटबॉल स्पर्धा होतात त्यांचं नियोजन केएसएकडून केलं जातंय. स्पर्धा पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांना तिकीट आकारलं जातं. यातून केएसएला उत्पन्न मिळतं. असं असताना केएसएकडून पिण्याच्या पाण्याची, पार्किंगची आणि स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आलेली नाही. स्टेडियमच्या गॅलरीमधील कचऱ्याचा उठाव होत नाही. गॅलरीमध्ये प्रेक्षकांना ऊन पावसामध्येच सामने पाहावे लागतात. या सर्व समस्यांना केएसए जबाबदार आहे. तिकिटातून मिळालेला पैसा कुठं जातो, कुणाकडे जातो असा सवाल करत प्रेक्षकांना मूलभूत सुविधा द्या, अन्यथा केएसएचा कारभार उघड्यावर आणू असा इशारा यावेळी देण्यात आला. देशामध्ये कलकत्ता, मुंबईनंतर कोल्हापूर जिल्ह्याचा नंबर लागतो फुटबॉल वेळेमध्ये. आणि अशा परिस्थितीत केएसएच्या माध्यमातून ज्या स्पर्धा भरवल्या जातात किंवा केएसए आयोजन करतं, पण आयोजन करताना त्यांचं आयोजन पूर्णपणे ढिसाळ स्वरूपाचं झालेलं आहे. आज जनता उघड्यावर बसलेली असते. मॅच बघताना, मॅच पाहताना जनतेला, प्रेक्षकांना आणि क्रीडाप्रेमींना अक्षरशः उन्हात बसवलं जातं. आणि गेली कित्येक वर्ष केएसएच्या माध्यमातून जी फी आकारणी केली जाते शेवटच्या 2 मॅचेसला, तो नेमका पैसा कुठं जातो, कुणाकडे जातो, त्याची अंमलबजावणी किंवा जनतेच्यासाठी एक चांगल्या पद्धतीचं रूप बांधणे, शौचालय बांधणे, चांगली गॅलरी बांधणे, म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे जनतेला वाऱ्यावर सोडून ह्या मॅचेस भरवल्या जातात. केएसएबद्दल हे आमचं म्हणजे थेट आरोप आहे. कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदनाच्या द्वारे हेच सांगितलं होतं की येणाऱ्या काळामध्ये कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून, केएसएच्या माध्यमातून जनतेला मूलभूत सुविधा मिळाव्यात, क्रीडाप्रेमींचं संरक्षण व्हावं आणि त्यांना उन्हात बसायला लागू नये याची दक्षता घ्यावी. अन्यथा इथून पुढच्या मॅचेसमध्ये शिवसेना सर्व महिला मंडळ सहित सर्व अंगीकृत संघटनेच्या सहित मॅचेस पाहायला जाऊन जनतेच्या पुढ्यात यांचं पूर्णपणे जे काय धोरणं आहेत किंवा आत्तापर्यंत जे काय केएसएच्या माध्यमातून घडामोडी घडल्या ते आम्ही उघडकीस आणू. मागणीचं निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आलं. या प्रश्नी आपण लक्ष घालू अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. या शिष्टमंडळात सुनील मोदी, प्रतिज्ञा उत्तुरे, रीमा देशपांडे, हर्षल पाटील, नियाज खान, विशाल देवकुळे, शैलेश पुणेकर, शशी बिडकर, धनाजी दळवी, रवींद्र चौगुले, मनजित माने, योगेंद्र माने, बंडा लोंढे, सागर साळोखे, दिनेश साळोखे, दिलीप शिंदे, पूनम फडतरे, शुभम पाटील आदी उपस्थित होते.